आपण जेव्हा चहा पितो तर नुसतं चहा पिण्यात काही मजा आहे का? त्यासोबत पाहिजे आपल्याला बिस्किट. लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारे बिस्किट म्हणजे पार्लेजी. आजपर्यंत पार्लेजी नंबर 1 आहे. पण का नंबर 1 आहे? पार्लेजीने त्याची किंमत पण नाही वाढवली. आजपर्यंत ते आपल्याला समान किमतीवर मिळतं. आपण सर्वांनीच पार्लेजी बिस्किट आयुष्यात एकदा ना एकदा खाल्लंच आहे. त्याच पार्लेजीची मजेदार गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. आज आपल्यासाठी बिस्किट खाणे म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. बाहेर गेलो, दुकानातून बिस्किटचा पुडा आणला, खाल्ला. पण 1800 ते 1900च्या दशकात बिस्किट खाणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. ते खूप महाग मिळायचं. फक्त ब्रिटिशर्स ते खाऊ शकत होते. ही गोष्ट एका व्यक्तीला लक्षात आली. तो व्यक्ती म्हणजे मोहनदयाल चौहान. सन 1939 मध्ये मुंबई येथील विले पार्ले येथे त्यांनी बिस्किटचा कारखाना सुरू केला. 1939 ते 1947 पर्यंत ते फक्त मिलिटरीचेच लोक खात होते. 1947 ला आपला भारत देश आझाद झाला. त्याच्यानंतर त्यांनी विचार केला की आता आपण हे बिस्किट सर्वांमध्येच विकू शकतो. म्हणून पार्लेजी बिस्किट्स आता सर्वांनाच अवेलेबल करायचं त्यांनी ठरवलं. सुरुवातीला कारखान्यात फक्त परिवाराचेच 12 लोक काम करत होते. पण हळूहळू पार्लेजी लोकांना आवडू लागलं की ते पूर्ण देशात उपलब्ध होऊ लागलं व लोक त्याला आवडीने खाऊ लागले. पण ह्याच्यामुळे काय झालं की मार्केटमध्ये अजून खूप साऱ्या ब्रँड झाल्या जे पार्लेजीची ते नकल करू लागले. त्यामुळे 1985 ला त्यांनी पार्ले ग्लुकोज नाव चेंज करून त्याचं नाव ठेवलं पार्लेजी. मोहनदयाल चौहान यांना 5 मुलं होती. 5 मुलांपैकी जो मोठा मुलगा होता जयंतीलाल, त्यांनी वेगळं होण्याचं ठरवलं. त्याने वेगळ्या कंपनीज काढण्याचा निर्णय घेतला. आज आपण ते फ्रुटी, बेली वॉटर, ॲपी फिज, आज बिस्लरी वॉटर जे आपल्या देशामध्ये इतकं प्रसिद्ध आहे ते त्यांचा दुसरा मुलगा रमेश याने सुरू केलं. बाकीची जी 3 मुलं होते ते पार्लेजीचाच व्यापार सुरू त्यांनी ठेवला. 2021 पर्यंत पार्लेजीची किंमत 4 रुपये होती. आता त्यांनी 2021 मध्ये त्याची किंमत 4 रुपये वरून 5 रुपये केली. पण आपल्याला असा प्रश्न पडला असेल, पार्लेजीने आपली किंमत का नाही वाढवली? बाकीच्या ब्रँड्स जे थोडा पण फायदा मिळाला की लगेच आपल्या प्रोडक्टचे भाव वाढवतात. पार्लेजीने असं का नाही केलं? तर ही त्यांची एक टेक्निक आहे बिझनेस करायची. त्यांनी काय केलं की 4 रुपयाच्या बिस्किटमध्ये ते 100 ग्रॅम आपल्याला पॅकेजिंग देत होते. पण त्यांनी 5 रुपये भाव करून त्याच्यामध्ये क्वांटिटी कमी केली. आपल्याला 55 ग्रामच पार्लेजी मिळत आहे. म्हणजे त्यांनी असं केलं की क्वालिटी पण सेम ठेवली, प्राइस पण नाही वाढवला, पण क्वांटिटी कमी केली. तुमच्या व माझ्या कधीही लक्षात येणार नाही अशी गोष्ट पार्लेजीने केली. तर त्यांनी काय केलं तर बिस्किट्सचा रेट वाढवण्यापेक्षा त्यांनी पॅकेजिंगची क्वालिटी कमी केली. आपल्या पार्लेजीवरील जी लहान मुलगी आहे ती कोण आहे याबद्दल बऱ्याच जणांना प्रश्न पडला. बऱ्याच लोकांची नावं पण त्याच्यात समोर आली. पण पार्लेजीने हे क्लिअर केलं की ती मुलगी कोणती खरी मुलगी नाहीये. तर मोहन दहियाल याने 1960च्या दशकात एक चित्र काढले होते. त्या चित्रातील ती मुलगी आहे. पार्लेजी कंपनीची सुरुवात 12 घरच्या लोकांपासून सुरू झाली होती. पण आज तिथे 50,000 पेक्षा जास्त एम्प्लॉईज काम करतात. अशाच नवीन नवीन विषयांवर जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.